ड्रिंक्स इंटरवल 2 षटकानंतर होईल याची नोंद घ्यायची आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. सुयोग सालवे आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत, वेलकम. खूप अपार मेहनत घेताना ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. आज मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकणार आहोत करावेगाव नवी मुंबईचा एक बुलंद आवाज आहे. दशरथ पाटील सर, दोन्ही संघाचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतील. आणि तसेच आज खूप फेमस आणि फोकस प्रसिद्ध पॉप्युलर गोट्या अंपायर देखील आपल्याला आज मैदानाच्या आतमध्ये डान्स करताना दिसतील. त्यांचे देखील मी कोलशेत नगरीमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. चला लगेचच सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. नरेंद्र भारती, संजू अंपायर, तसेच निलेश पाटील खूप चांगली पंचांची भूमिका त्याने सलग 2 दिवसांमध्ये पार पाडलेली आहे. अचूक आणि बिनचूक निर्णय त्यांचे आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका. गणेश पाटील आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना अँड्रू आणि सहीब. दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अपनी झलक सबसे अलग बक्षिसांचा वर्षाव असलेली स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. कित्येक संघांनी हा मानाचा करंडक पटकावण्यासाठी कंबर कसलेली आहे. पण आता कोणता संघ या चषकावर आपला नाव कोरणार याचं उत्तर आपल्याला संध्याकाळी बरोबर 5 वाजता मिळेल. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. आणि मला अजून आठवते बरोबर KPL कोलशेत प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती. 2 बंधूंनी सेंचुरी ठोकण्याचा विक्रम केला होता. जित्तू शेळके आणि सागर शेळके यांच्या नावावर तो विक्रम अजूनही अबाधित आहे. जबरदस्त खेळ सादर केला होता दोन्ही बंधूंनी. आणि दोन्ही बंधू आता झुंजार कोलशेत संघामध्ये आपल्याला बघायला मिळतात. जबरदस्त हा संघ आहे. पण समोर देखील त्या ताकदीचा बलवान संघ आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स. सीमारक्षक आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आणि बघा आयवा झेल साठी 100 रुपयाचा पुरस्कार आहे सुयोग सालवी यांच्याकडून. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. सीमारेषेच्या बाहेर आपण जर झेल घेतला तर त्यासाठी 100 रुपयाचा पुरस्कार त्या प्रेक्षकाला दिला जाईल. काल 2 ते 3 प्रेक्षकांनी झेल टिपले होते. टॉपनर प्लेयर खेळपट्टीवर सैफ आणि त्याला साथ देण्यासाठी अँड्र्यू. आघाडीचा गोलंदाज येतोय पॉवर प्लेचे षटक घेऊन अनिकेत. फिल्डिंगची व्यूहरचना पाहतो आपण. एसटी रक्षक एस्टम पासून दूर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक मिड ऑनला, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला.
एक बॅकवर्ड शॉट लेगला क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. गचाल क्षेत्ररक्षण, चेंडू त्याला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच चेंडूवर दमदार शॉट, टिपिकल पॉवर प्लेचा फटका. 4 धावा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आता प्रारंभ करताना धावसंख्येचा श्री गणेश करताना ऑफ द मार्क झालेला बॅटर साहेब अँड्रूने चौकार ठोकलेला आहे. यस, साहेब नॉन स्ट्रायकिंग एंडला पहिल्याच चेंडूवर अनिकेतचे चौकार ठोकला होता अँड्रू याने. हा चेंडू खूप चांगला होता, फलंदाजाला चकवा देणारा चेंडू होता. निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. कुठल्या प्रकारची धाव नाही, चेंडू जातोय निर्धाव. धावा धावपलकर स्थिर आहे 4. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. पुन्हा एकदा अनिकेत स्टेपआउट हा फटका खेळलेल्या सरळ बॅटने क्षेत्ररक्षक दक्ष आहे. जितू चेंडूला उचलणार, फेकणार. वेल होती बॅटरकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 5 धावा. 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 5 धावा धावपलकावर जोडले गेलेले आहेत. 5च्या 5 धावा अँड्रूने जोडलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल साहेब अनिकेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता. जणू काही आगीचा गोळा फेकला तिथे गोलंदाज अनिकेत याने. निर्धाव चेंडूची समाप्ती. भन्नाट वेग होता, सुसाट चेंडू टाकला होता. यस, पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रसिद्ध आणि पॉप्युलर डान्सर अंपायर गोट्या यांना देखील आपण पाहणार आहोत डान्स करताना. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अनिकेत एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. मिडॉनला थोडस गचाल क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा उचलला बॅटरने. 1 धाव पूर्ण करतोय बॅटर सेफ. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 6 धावा. 6 विदाउट लॉस. शैलेश खूप चांगली स्कोरिंग करताना. अनिकेत षटकातील पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी तयार झालेला आहे. सामना करेल बॅटर अँड्रू. चेंडू सोडून दिलेला आहे डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या दोन्ही हात समांतर. वाईटची खून करताना 1 धाव अवांतर धावी धावपलकावर जोडली जाईल. तसेच आज मिकी माऊस देखील मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार विकेट पडल्यानंतर ते देखील डान्स करताना प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन करतील. क्लीन बॉल, गेन अंदर, दंडा बाहेर. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन. बघा आज मिकी माऊस तसेच डोरेमॅन देखील आपल्याला बघायला मिळेल. काय चेंडू टाकला होता, भन्नाट वेग होता. सरळ एस्ट्यांचा वेध घेतला आणि एंड्रूच्या खेळीचा अंत झालेला आहे. पहिला धक्का टीम ब्रह्मांड स्पोर्ट्सला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकर 7. काय गोलंदाजी केली बघा. पहिल्याच चेंडूवर चौकार अनिकेतच्या आला. त्यानंतर मात्र कमालीची वापसी बॅक करून दिला आपल्या संघाला. जबरदस्त भेदक गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या षटकामध्ये अनिकेत याने. खूप भन्नाट गोलंदाजी केली. खर तर शक्ती प्रदर्शनाचं हे षटक होतं. शक्ती दाखवता आली नव्हती बॅटर्सनं. याउलट शक्ती प्रदर्शन, शक्ती दाखवली गोलंदाज अनिकेत याने. नाणेफेक जिंकून आतापर्यंत जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य निर्णय आहे झुंजार कोळशेत संघाचा. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. बघूया 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल असेल. नंबर ॲट 3 क्रमांक 3 वर खेळण्यासाठी न्यू बॅटर जॉय.
बघा वेले संदर्भात पहिली वॉर्निंग देण्यात आलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या झुंजार कोलशेत या संघाला. याच मैदानावर त्यांचा सराव ते करत असतात. झुंजार कोलशेत आपल्या होम ग्राउंडवर खेळतायत. इलाका हमारा और धमाका हमारा रहेगा की हे दाखवून द्यावं लागेल झुंजार कोलशेतला. पण समोर एक बलाढ्य संघ आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स. या संघाला देखील कमी लिखून चालणार नाही. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. जितू सज्ज होतोय. चेंडूला सरळ बॅटने केलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे तडाखा धमाका षटकार. ओव्हर पिच चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला फेकून दिला लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका स्लॉग हिट भिंगरी शॉट. चेंडू जाते मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. वन मोर सिक्सर. थँक्यू डीजे आकाश. आता मात्र जितूवर हल्ला चढवताना बॅटर सैफ. लगातार 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. चेंडू येतो लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे अनिकेत चेंडूला उचलणार फेकणार वेल होती. सैफ याच्याकडे एक सिंगल कंप्लीट करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 20 धावा. एक गडी बाद. 20 ला एक खेळाडू बाद झालेला आहे. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी आता सज्ज होतोय जितू. चौथा चेंडू निश्चितच आपल्याला जितूच्या माध्यमातून बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल जॉय. डबल माइंडेड झाला होता बॅटर. द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. खूप चांगला चेंडू होता. फलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा खूप चांगला प्रयत्न केला जितू याने. धावपलकावर स्थिर आहेत 20. चेंडू मात्र सरळ बॅटने केलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. फेकून दिलेला आहे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. लांब लचक लांब पल्ल्याचा षटकार. मात्र अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करताना जॉयच्या बॅट मधून हा तुफानी षटकार आला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 26. खरं तर हल्ला बोल बॅटिंग करतोय पाहतोय आपण साहेब. आणि आता बघितलं आपण जॉयच्या बॅट मधून देखील एक जबरदस्त क्रॅकिंग सिक्सर आला. सरळ बॅटने हा फटका खेळला होता. अगदी स्ट्रेट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता जॉय याने 6 धावांसाठी. धावा आहेत धावपलकर 26. एक गडी बाद जो झाला होता तो आपण बघितला. अँड्रू बाद झाला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा मात्र स्थिर आहेत धावपलकावर 26. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकर 26. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि या षटकामध्ये 19 धावा खर्च केले जितू शेळके याने. महागडी गोलंदाजी बघायला मी. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याचं हे राहिलं दुसरं षटक. कारण संघ खूप पिछाडीवर होता आपण जर विचार केला तर ब्रह्मांड स्पोर्ट्स या संघाचा. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये येताना पाहतोय. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. यानंतर जो सामना होईल तो आझाद स्पोर्ट्स आणि जयदुर्गा सुरई. आपण इथे उपस्थित झाला असाल तर ताबडतोब संपर्क साधायचा आहे. बॉलर नेम क्रिश. युवा गोलंदाज आहे. नवोदित आणि उद्योन्मुख खेळाडू. क्रिश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. काही अनुभवी खेळाडू देखील आहेत झुंजार कोलशेत या संघामध्ये. तसेच आपण पाहतोय तरुण
नवोदित खेळाडू देखील बघायला मिळतात. विशेष म्हणजे बघा, जितू शेळके, कुणाल शेळके, सागर शेळके आज मात्र पांडे संघामध्ये खेळताना दिसत नाही. ओमकार शेळकेला देखील पाहतोय मेन ऍक्शन मध्ये. अक्षय देखील आज संघामध्ये आहे. अनिकेत देखील एक जबरदस्त खेळाडू या संघाचा. क्रिश तयार होते बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल सैफ, ज्याच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार आलेले आहेत. 14 धावांवर तो खेळतोय. खूप जबरदस्त कामगिरी करतो आपल्या संघासाठी. तर यानंतर आझाद स्पोर्ट्स आणि जयदुर्गा सुरे आपण इथे उपस्थित झाला असाल तर ताबडतोब रिपोर्ट करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका, कारण आज ग्रँड फिनाले डे या स्पर्धेचा. वेळेसंदर्भात आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करा अशी मी आयोजकांच्या वतीने आपणास विनंती करतोय. खूप चांगला चेंडू होता. जबरदस्त चेंडू टाकला होता. वेगवान चेंडू. भन्नाट वेग होता या चेंडूवर. चेंडू जाते निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर आहे धावपलकावर. 26 षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावर पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर क्रिश. साहेब साठी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 27 धावा. ह्या धावा कुठे ना कुठेतरी अतिरिक्त धावा थांबवावे लागतील. ॲक्युरेट अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल झुंजार कोळशेत या संघाला. कमी धावांवर जर थांबवायचं असेल तर आझाद स्पोर्ट्स या संघाला, ब्रह्मांड स्पोर्ट्स या संघाला आझादचा नंतर सामना आपल्याला बघायला मिळेल. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली पण चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 28 धावा जोडलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. आता इथून ब्रह्मांड स्पोर्ट्स संघाला चांगलं फायटिंग स्कोर चॅलेंज चांगलं उभारायचं असेल तर धावांचा वेग वाढवावा लागेल. कारण खेळपट्टी अजूनही सैफ आहे, जॉय आहे, दोघांकडे चांगली क्षमता आहे. पण क्रिश चांगली गोलंदाजी करतोय थर्ड ओव्हर मध्ये. षटकातील पुढचा चेंडू. इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आत्ता चूक होणार नाही. वेल जज कॅच. सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. मात्र आपल्या संघाला हे यश मिळून दिलेल्या वाईड यॉर्कर. भन्नाट वेग होता या चेंडूवर. निर्धाव चेंडूची समाप्ती. काय गोलंदाजी करतोय बघा. मी सांगितलं होतं की युवा गोलंदाज आहे क्रिश. रफ्तार के सौदागर. वेगावर अक्षरशः सवार झालेला आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. थर्ड ओव्हर मध्ये धावसंख्या धावपलकावर 28 ला 2 खेळाडू बाद. क्लीन बॉल. दांडी 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 गुल.
जे काय गोलंदाजी करतोय, थर्ड ओव्हर मध्ये धावांना ब्रेक लावणारी गोलंदाजी, लगाम लावणारी गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची कमालीचं नियंत्रण गोलंदाजी मध्ये बघायला मिळते. क्रिश 5 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्च केल्यात, आतापर्यंत 2 विकेट त्याने किफायती गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी चटकावलेल्या आहेत. अजून एक वेगवान चेंडू वाईड यॉर्कर, फलंदाजाकडे कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं, चेंडू जाते डॉट. तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकर 28. काय गोलंदाजी केली थर्ड ओव्हर मध्ये. क्रिश याने गडी बाद केले 2 आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. इफेक्टिव्ह गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल त्याने षटक टाकलं. कारण बघा बॉलिंग अनालिसिस वर जर आपण नजर टाकली, पहिल्या षटकामध्ये अनिकेतने 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी त्याने बाद केला होता. त्यानंतर आपण पाहतोय जितू काहीसा महागडा ठरला होता, एक्सपेन्सिव्ह त्याचं षटक बघायला मिळालं, त्याने चक्क 19 धावा खर्च केल्या. पण लगेचच क्रिशने तिसऱ्या षटकामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली, बॅक करून दिलं आपल्या संघासाठी. 2 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलं. आता उर्वरित शेवटचं अंतिम षटक असेल. चला टीम मीटिंग करू नका, वेळ आपल्याजवळ खूप कमी आहे. झुंजार कोलशेत या अनुषंगाने मी आपणास विनंती करतोय, आपण कुठल्याही प्रकारचा वेळ दौडू नका. त्यानंतर जो सामना होईल तो आझाद स्पोर्ट्स वर्सेस जयदुर्गा सुरई, एका बाजूला ठाणे परिसरातील संघ तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यातील जयदुर्गा सुरई, अशी ही टक्कर यानंतर आपल्याला बघायला मिळेल. अंतिम षटकासाठी ओमकार पाटील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. एक कंप्लीट ऑलराऊंडर खेळाडू आहे ओमकार पाटीलने देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आता आपण पाहतोय जे बॅट्समन आहेत खेळपट्टीवर, वैभव आणि जॉय अशी ही जोडी आपण पाहतात खेळपट्टीवर. स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल जॉयने एक षटकार लगावलेला वैयक्तिक 7 धावांवर, तो खेळतोय. हुक केलेल्या चेंडूला, पण चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. वंडी पंचांचा इशारा येतोय. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 29 धावा. 29 ला 3 खेळाडू बाद. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 29 धावा धावपलकावर आहेत. मिकी माऊस, टेडी बियर डान्स करताना आपल्याला बघायला मिळतील. विकेट, षटकार, चौकार लागल्यानंतर निश्चितच आपल्याला त्यांचा डान्स बघायला मिळेल. आणि पॉप्युलर डान्सर अंपायर टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांची सध्या एकच चर्चा, धूम आहे, धूम मचानेवाले गोट्या. त्यानंतर अलंकारिक भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, हास्य समालोचक, कॉमेंटेटर, टेनिस क्रिकेट मधील एक नामांकित समालोचक आहेत दशरथ पाटील सरांचा देखील आपण आवाज आज ऐकणार आहोत. ते देखील खूप पॉप्युलर आहेत. थोड्याच वेळात त्यांचा आवाज आपल्या पुढे निश्चितच सादर होईल. प्रेक्षकांना आतुरता लागलेली आहे. क्रिकेट आज डबल धमाका आपल्याला बघायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, आपण पाहतात एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील यांना. या स्पर्धेच्या माध्यमातून दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा, कोलशेत गावाची शान असलेली स्पर्धा. प्रत्येक वर्षी बघा मनीष दिलीप पाटील यांचा काही ना काहीतरी नवनवीन उपक्रम बघायला मिळते. तब्बल 4 ते 5 फीटची ट्रॉफी विजेत्या संघाला मिळणार आहे. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती करतो. यस, चेंडूच्या आकारामध्ये काहीतरी मला वाटते खराबी आलेली आहे. यस, तसं काही असेल तर लवकरात लवकर अंपायर आपण गेम ऑन करूया. धावा आहेत धावपलकावर 29. धावसंख्या थांबलेली आहे, धावसंख्या मंदावली. इथून आता धावांचा वेग वाढवावा लागेल. चांगलं आव्हान द्यायचं असेल तर, कारण झुंजार संघाचा आपण जर विचार केला तर नेहमीच या संघाने जबरदस्त कामगिरी केलेली आहे. बऱ्याचशा स्पर्धा जिंकण्याचा या संघाच्या नावावर देखील विक्रम आहे. या ठाणे परिसरामध्ये हा संघ दादा संघ गणला जातोय. पण तुमचं नाव किती मोठं आहे याला महत्व नाही, तुम्ही कामगिरी कशी करता त्यावर खूप काही आत्मनिर्भर असते क्रिकेट खेळामध्ये. तसे क्रिकेट खेळामध्ये कधीच कोणताच हॉट फेवरेट प्रबल दावेदार संघ नसतो. दुबले संघ देखील बलाढ्य संघांना चारही मुंड्या चित करताना आपण कित्येक वेळेला बघितलेला आहे. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. पुलचा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष आहे, डाऊन दी फिल्डर. यस,
सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. अजून एक धक्का. टीम ब्रह्मा जय आउट झालेल्या. चौथा धक्का लागलेला आहे टीम ब्रह्मांड स्पोर्ट्सला. धावपलक स्थिर आहेत 29. आज भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरा एक दिवसीय सामना देखील आपल्याला बघायला मिळेल. बरोबर 12:30 हा सामना सुरू होईल. पहिला भारतीय संघाने सामना गमावला. आता मात्र भारतीय संघाला पुन्हा एकदा सिरीजमध्ये परत यावं लागेल. हा सामना जिंकून स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धावपलकावर जोडली जाईल. तिथे काय घडले पाहावे लागेल. फलंदाज बाद होतोय. धक्का. अजून एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आला होता. 30 धावा धावपलकावर आहेत. बघा फलंदाज बाद झाल्यानंतर 30 सर्कलची रेषा आहे ती आपल्याला क्रॉस करायची जेणेकरून आपला वेळ वाचेल. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी ओमकार सज्ज होते. बॉलिंग मार्कवर न्यू बॅटर राज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज. सॉफ्ट डिसमिसल आणि फलंदाज अजून एक बाद होतोय. धक्के पे धक्का दे धक्का. तू चल मैं आया अशी स्थिती निर्माण झालेली आहे ब्रह्मांड स्पोर्ट्स संघाचा आपण जर विचार केला तर. थँक्यू डीजे. 6/30 अशी दयनीय स्थिती. हाराकिरी पत्करली फलंदाजीमध्ये. पूर्णपणे फलंदाजी कोलमडली. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावा आहेत धावपलका फक्त 30. ओमकार खूप चांगली गोलंदाजी करतोय. बघा काल बऱ्याचशा संघांना पेनल्टी लागलेली आहे त्यानंतर मी उल्लेख करणारच आहे. विकेट हॅट्रिक वर आहे. बघूया चेंडू मात्र डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 31 धावा. अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावामधील ओमकार. चेंडूला आडव्या बॅटनं ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू प्रॉपर बॅटवर घेता आला नव्हता पण तिथे 2 धावा पूर्ण करतोय अमित. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 33 धावा. 33. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. किमान 40 धावा जरी जोडल्या तर निश्चितच सकाळचं सत्र आहे. मॉर्निंग सेशन आहे. चेंडू हवेमधून ट्रॅव्हल होणे कारण इतकं सोपं काम नाही. दमट वातावरणामध्ये थोडासा गारवा असल्यामुळे निश्चितच चेंडू बॅटच्या स्टिकरवर लागून बिहाइंड द विकेट गेला होता. एकच धाव तिथे पूर्ण करताना बॅटर सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 34. एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय. इथून आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावामधील. त्याला टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये. आझाद स्पोर्ट्स वर्सेस जयदुर्गा सुरई. अंधाधुंद बॅट चालवली होती. डोले बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकावर
34 आणि 35 धावांचे हे लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी झुंजार कोलशेतला. एक लक्षात घ्या बघा, जो संघ येथे वेळेवर उपस्थित राहिला नाही टॉस करण्यासाठी त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची रेषा आपण क्रॉस करायची आहे. पंचांची परवानगी घेतल्याशिवाय कोणी आतमध्ये प्रवेश करायचा नाही. टॉस करण्यासाठी चला या आझाद स्पोर्ट्स वर्सेस जयदुर्गा सुरई. चला या टॉस करण्यासाठी ताबडतोब दोन्ही वेलकम. या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार कुमार मनीष दिलीप पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये वेलकम, व्हेरी वॉर्म वेलकम. आणि आता मात्र निश्चितच आम्ही टॉस करणार आहोत या दोन संघांमध्ये. स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल क्रिकेट प्रमाणे अशा प्रकारचा टॉस इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहतो. टॉस का बॉस गोल्डन कॉइन आहे. एक बाजू आहे हेड आणि दुसरी बाजू आहे टेल. दत्ता शेलार साहेबांच्या शुभ हस्ते ही टॉस आम्ही संपन्न करणार आहोत. कॉल कोण करेल? जयदुर्गा सुरई संघ कर्णधार कॉल करतील. टेल असं म्हणणं आहे त्यांचं, पण टेलच आलेला आहे. मान्यवांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. नाणेफेक जिंकलेले आहे जयदुर्गा सुरई संघ कर्णधार. इथं आल्यानंतर कसं वाटलं? आम्ही इथे येत असतो, आली ठाण्यामध्ये जास्तीत जास्त टुर्नामेंट खेळत असतो, पण या ग्राउंडवर पहिल्यांदा आलोय. आम्ही आमचा चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेविषयी थोडक्यात काय सांगशील? नाही, स्पर्धा चांगली आहे. मागे थोडा हे असलं तर काही हे नाही, पण स्पर्धा चांगली आहे. ट्रॉफीज वगैरे चांगल्या आहेत, आयोजन सुद्धा चांगलं आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तू तुझ्या संघाच्या कामगिरीवर खुश आहे की नाही? नाही, यावर्षी मी संघावर खुश आहे की त्यांनी त्यांचा चांगलाच खेळ केला. यावर्षी कुठे ना कुठे थोडा कमी पडलो तर ती आम्ही जागा पूर्ण भरण्याचा प्रयत्न करू पुढे. आतापर्यंत तुम्ही किती चषक जिंकलेले आहेत? आम्ही आतापर्यंत आमच्या GCM मध्ये 2 मारले आहेत आणि सेमीफायनलला 2 गेलो बस. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक गमावले. आझाद स्पोर्ट्स डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. तुला कसं वाटते स्पर्धेविषयी? चांगली स्पर्धा आहे. मग समोरचा संघ देखील एक ताकदवान संघ आहे भिवंडी तालुक्यातील जयदुर्गा सुरई संघ. त्या संघाविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? काय तुम्ही एखाद दुसरा सामना त्यांच्या अपोजिट खेळलेला आहात का? आम्ही कधी खेळलो नाही, पण चांगली टीम आहे. ऑल द बेस्ट. तुमच्या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. जयदुर्गा सुरई कॅप्टन थोडस आपण टॉस बॉक्स मध्ये या. थँक्यू सो मच. तर मी पुन्हा एकदा आपणास घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स स्टुडिओ मध्ये. आपण ऐकणार आहोत नवी मुंबईचा बुलंद आवाज दशरथ पाटील सर. थँक्यू सो मच. धन्यवाद जयवंत पाटील. दमदार समालोचन. पहिली इनिंग आपण साकारलीत. वेहले गावचा एक बुलंद आवाज. पहिला सामना झुंजार कोलशेत. ब्रह्मांड जिंकण्यासाठी फक्त फार कमी टार्गेट आहे. 35 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाने पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन आज एक जबरदस्त आश्चर्य म्हणजे गोटे अंपायर. धन्यवाद. पहिले षटक घेऊन बोलंग माव का तयार. संघाचा पहिला गोलंदाज
जॉय तयार राईडा महोदयकडे आउटसाइड द लेग स्टंप स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा. संघाची धाव संख्या 7 वर. बिनबाद 7-7 पण फक्त जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. अतिशय टार्गेट सोपं आहे. मंदार पाटीलांना धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला इथं बोलवलं. म्हणजे आमचं दुसरं वर्ष असावं, पहिल्यांदा आलो होतो. आणि हे दमदार टायमिंग जबरदस्त फटका 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 11 वर. म्हटलं ह्या सामना जवळजवळ 2 षटकातच संपतील झुंजार कोळशेत. कारण त्यांचं मैदान आहे. धन्यवाद. डीजे मजे नका वाजू प्लीज. जेव्हा आम्ही सांगू ना तेव्हा तुम्हाला पैसे तुम्हाला बरोबर मिळतील. डोंट वरी. पैशाची चिंता नाही करायची. जेव्हा दहशत पाटील असतात पैशाची चिंता करायची नाही. मध्ये मध्ये बाजूनं काय आमची लिंक तुटते. खरं म्हणजे वाजत तुम्हाला तो काला डॉन तो जेव्हा आतमध्ये येईल एंट्री करेल. तर सन्माननीय कमलाकरजी पाटील यांचं आगमन पुन्हा एकदा स्पर्धेला हार्दिक स्वागत असेल. आणि हा पुन्हा एकदा दमदार टायमिंग आणि 9 बॉल म्हणजे मिळतील टोटल 7 धावा. टोटल धाव संख्या झाली 18 आणि राहिल्या फक्त 17 धावांची गरज. दमदार टायमिंग नेत्रदीपक फटका. मंदार पाटील याच्यापेक्षा एखादा भैया ठेवला असता बॉल आणायला त्याला तरी 300 रुपये असते. तुमचे बॉल वाचले असते. एक बॉल 80 रुपये आलाय. सांगा मला भैया त्याला फक्त 2 बिर्याणी द्यायच्या 2 टाइमाच्या. ये साली झलक है अभी. पिक्चर तो अभी बाकी है बहुत से. ऐसी ये अभी जाएगा ना अभी ये गोटे अंपायर. ये हमारी जोड़ी है. नरेंद्र मोदी अमित शाह कैसे रहते हैं तैसे आम्ही आहेत. चला बॉलिंग मार्क पर तयार. ब्रह्मांड संघाच्या वतीनं जॉय तयार. राईट महोदय के शॉट पे चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. चांगलं टायमिंग. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क आणि मिळतील 1 धाव मिळते. जाहीर घोषित निर्धारित 1 धावेचा इशारा. संघाची धाव संख्या 19. दमदार फर्मास. धुंद फुंद वेधुंद सुरुवात. साऊंड सिस्टमात अशी ठेवा प्लीज. काय असते का त्याला चाळला असतो बटन तरी चांगले असले असं बटन उगीच हलवणार पाहिजे. तुम्ही व्हॉट्सअप केला मोबाईलमध्ये बटनाला नका हात लावू प्लीज. जर तुम्हाला त्रास असेल ना तुम्हाला हागीचा बंदोबस्त करा तुम्ही. म्हणजे हलू नका ते तुम्ही प्लीज. काय एखादा नवीन येणार त्याला माहिती नसतं काय नाही. मी म्हणतो ऑपरेट करतो. हो येस अप्रतिम दिली. चांगला कमबॅक वया आउटसाइड द स्टंप. भेदक मारा. संघाची धाव संख्या झाली 19-19. षटक क्रमांक पहिलं. 2 बॉल्स टू गो. 4 चेंडूमध्ये 19. दमदार सलामी. धुंद फुंद सुरुवात आणि हा येस अकोटा बेदा पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज बाद आहे. शॉर्ट मिड गेला चांगला असेल. अप्रतिम झेल आणि ह्या पहिला धक्का पहिला वाता वाढवायची तिचे. डीजे आता वाजवा. डीजे आकाश. अरे शांत बसा ना तुम्ही तुमचं काम करा. अरे कसत्या नसत्या उचापती कशाला करताय. ते बॅटचं वजन काय तुमचं वजन काय. क्या बात आहे. येस मंदार पाटील मंत्र आज मजा येणार आहे. संध्याकाळपर्यंत धमाल होईल. अतिशय चांगली स्पर्धा. मैदान जरी छोटा असलं पण तो कमीत कमीत कपड्यात जास्तीत जास्त अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद देतो. राईट महोदय विकेट तयार. आणि हा पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. नासका चेंडू. नरकातला चेंडू. वाईटचा इशारा. स्वैर मारा. दिशाहीन मारा. संघाचा टोटल धाव संख्या 1-20. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावांची गरज. अतिशय दमदार आयोजन. दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आयोजित स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी दिलीप रघुनाथ पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या स्पर्धेचं दमदार आयोजन. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा चेंडू जाईल
डी झोन मध्ये येईल. एक धावेचा इशारा. एक धाव मलते संघाची धाव संख्या 21. नो बॉलचा इशारा. फक्त एक धाव. अच्छा अच्छा. ये गोटे अंपायर. अभी पिक्चर बाकी है. ये तो झाकी आहे. थर्ड अंपायर कोण आहे रे बाबा? गोटे अंपायर. त्याची त्याला पंचायत. चला गोटे अंपायर थर्ड अंपायर रिव्ह्यू चेक करतायत. हे काय धरून बांधून आहे. नाही तुमचं तुम्ही करा. तुमचं तुम्हाला झाकतात नाही. तुमचं उघडपणे दुसरं कशाला झाकायला जातात? ते पहिला रिव्ह्यू चेक करा पहिला प्लीज. फक्त डिसिजन चांगले घ्या नाही तर साला आपली सुचवतील दोघांची कोलशेतवाले. आणि पंचांना नो बॉल द इशारा. येस गोट्या अंपायरचा निर्णय म्हणजे मोदी साहेबांचा शब्द आहे. $21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 21. आणि षटक क्रमांक अजूनही बाकी आहे. लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम जॉय. ब्रह्मांड त्यानंच ब्रह्मांड दाखवलंय झुंजार कोळशे संघानं. मला वाटतं काहीतरी मोठं काय गाव आहे बरं. म्हणजे स्वर्गामधून उतरलं का काय? येस ब्रह्मांड इकडे कॉम्प्लेक्स आहे. येस आता तू उतर. तर याच्यानंतर डान्स करतील. पहिले इनिंग करणार राज. हो येस पुन्हा एकदा चांगला फटका. समय सूचक फटका. चेंडू जाईल. डेबेश पॉइंटला मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत होईल 3 धावा. येस वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त तालमेल झुंजार कोळशा संघाच्या 3 धावा मिळतील. आणि षटक क्रमांक पहिल्या षटकात तब्बल कुठल्या 24 धावा. धन्यवाद. आणि दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्क होतं या संघाच्या वतीनं. दुसरं षटक प्रगती होणार. नवीन गोलंदाज नवीन मीडियम पेसर मध्यम गती गोलंदाज बॉलिंग मार्क तयार. राज. तू 12 वाजे माहिती आहे ना सगळं. नाही एक तुर्बे संघाने असंच आणला होता. त्याला अर्धे नाव माहित नाही. त्याला 300 रुपये आणि 2 बिर्याणी कबूल केल्या होत्या. आता मेरे को आता नाही. मेरे को उठा केला क्या है? क्या करेगा अभी? राईट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका. दमदार स्ट्रोक चेंडू लॉन्ग साईडला. लॉंगाला चेंडू ट्रॅव्हल. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 22. 22 राहिल्या फक्त एनमेन. 25 राहिल्या फक्त एनमेन. 10 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम कंपल्सरी आहे ना? हे म्हणजे आपल्या डोक्याला व्याप नाही. नाही तर सुपर ओव्हर घ्या डुपर ओव्हर घ्या. चेसिंग कंपल्सरी. म्हणजे टाइमपास पण नको. रेवंत पाटील. हो येस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त टायमिंग. हो ये देखो नशीब सामान्य गेलं तिकडं पाठीमागे. $29. एक बाद 29. राईट ऑफ राऊंड द विकेट तयार. आणि हा पुन्हा दाखवून टाब्यात हाफ ट्रॅक चेंडू गेला मिडवे केला. ट्रॅव्हल फक्त मिळेल 1 धाव. संघाची धाव संख्या राहिल्या फक्त एनिमेन. 5 धावांची गरज. आणि या संघाला जयवंत पाटील जवळजवळ व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये धोबी पछाड. हो येस ओरपी चेंडू ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा जबरदस्त ऑन ड्राईव्ह. हो ये देखो काय रे कुठे येताना बसले होते काय कुठे वाईन शॉप जवळ? नाही ना सकाळी
हे देखो येडधवी गेंद, स्टंप कुठे बॉल कुठे, याला म्हणजे मारायला शिडी पाहिजे. आणि हा काय झाला का रे खलास? येस खलास खतम. बघूया ब्रह्मांड संघाचा उठवले बाजार. चला हा दमदार विजय झुंजार व कोळशे संघाचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल तो सागर शेळके. वेल प्लेड, मॅरेथॉन इनिंग, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॅटिंग. तर विनंती करतो आमचे सन्माननीय सागर शेळके विनंती करतो प्लीज. बघा मॅन ऑफ द मॅच साठी काय काय आहे. अच्छा अच्छा. तर मंदार संदीप पाटील यांच्यातर्फे ट्रॉफी आहे. राहुल सरोज कोल्ड ड्रिंक